नंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत शलाका विद्याधरला मुद्दामच डिवचत असते. ती म्हणत असते, कसं आहे ना, तुझं तर ना इथे विद्याधरने गळा नाही तर आता गचांडी धरणार आहे. तुझं कसं झालंय ना, इथे वाघाची कातडी कधीच तुझ्यावरून निघून गेली आहे. आता तुझा ना भेकड कोल्हा झाला आहे बघ. तेव्हा आता इथे तो तिच्यावर ओरडून बोलत असतो आणि त्याच वेळेला आता इकडे शलाका म्हणत असते, अरे असं काय करतोयस? हे सर्व मी बोलत नाही तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते इथे सगळं गाव बोलत आहे असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा तो म्हणत असतो, आता अजिबातच मी शांत बसणार नाही. काही झालं ना तरी त्या त्या युगंधरला मी दाखवून देणार की मी कोण आहे म्हणून. तेवढ्यातच तिथे चंदन आलेला असतो. जेव्हा तिथे चंदन येतो तेव्हा पाहतो तर काय, इकडे आता तो त्याला म्हणत असतो की मालक साहेब कापडं बदलून घेता का? म्हणजे त्या कापडाला असं लागलंय ना की विचारूच नका. आणि मी थोडंसं डॉक्टरांनी गोळ्या औषध आणि मलमसुद्धा दिलेला आहे, तो सुद्धा मी इथे घेऊन आलो आहे. मग ते सुद्धा लावून घ्या. आणि इथे डॉक्टरांनी ना तुमच्याकरिता एक काळा चष्मा दिलेला आहे आणि काळा चष्मा तुमच्या डोळ्यावर लावून घ्या असं सांगितलं आहे. नाहीतर उगाचच लोक म्हणायचे गावकरी की तुम्ही त्या आनंदीच्या ह्याच्यामध्ये डोळ्यातून पाणी येतंय, रडताय की काय, तुम्ही आनंदीला गमवलंय की काय, असं लोकांना वाटायला नको असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे विद्याधर म्हणत असतो, ए चंदन, जरा जास्तच बोलायला आहेस. आणि तेव्हा शलाकाला तसं बोलल्यानंतर हसायला येत असतं. आता तो म्हणत असतो, मी आता अजिबातच शांत बसणार नाही. काही झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र मी करणार आहे, आणि ती म्हणजे की आता इकडे ती आनंदी फक्त आणि फक्त इथे माझीच असणार आहे. काही जरी झालं ना तरी आनंदीसोबत मीच लग्न करणार आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या युगंधरने ज्या आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे ना, त्याच आईचं रगात माझ्यासुद्धा अंगामध्ये आहे. मग आता तो सत्याचा इथे पुतळा आहे तर मलासुद्धा इकडे अधर्म करावाच लागणार आहे. आणि काही झालं ना तरीसुद्धा इथे मी त्या आनंदीबरोबर लग्न करणारच आहे. देव माणूस बनवून फिरतो ना तो, आता इकडे बघ आता मी काय करतोय तर. आणि त्याचबरोबर इकडे मी काही झालं तरी त्या आनंदीला इकडे माझी करूनच राहणार आहे असं सुद्धा आता इथे तो स्पष्टपणे बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या बाजूला हे जे काही युगंधर आहे ते युगंधरने शिर्केंना एक बंदूक हातामध्ये दिलेली असते. आणि तेव्हा शिर्के म्हणत असतात, मालक साहेब हे सगळं कशासाठी? तेव्हा आता इकडे युगंधर म्हणत असतात, हे बघा, आनंदी आणि त्याचबरोबर आबासाहेब हा जो काही परिवार आहे ना, तो परिवार आपलाच आहे. आणि त्यामुळे इथे काही जरी झालं ना तरी त्यांच्या सुरक्षितेसाठी हे सगळं काही करत आहोत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता अभय आणि त्याचे आईवडील जे आहे ना, ते इथे आलेले असतात लग्नाची बोलणी करण्यासाठी. मग आता इकडे अभयची आई म्हणत असतात, मालक साहेब त्या पोरीबरोबर कसं काय लग्न लावून द्यायचं? म्हणजे ती तर असं म्हटल्याबरोबर आपण पाहतो की आता लगेचच इकडे अभयचे वडील तिचा हात पकडतात आणि शांत करत असतात. ते म्हणत असतात, आबासाहेब काळजी करू नका, तुम्ही म्हणाल ते सगळं काही आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणाल त्याच पद्धतीने आम्ही सगळं काही करायला तयार आहोत. तुम्ही म्हणत असाल ना की हे लग्न लावून द्या म्हणून, तरीसुद्धा आम्ही ते लग्न लावून देण्यासाठी तयार आहोत. तुम्ही अजिबातच काळजी करू नका असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे इथे युगंधर म्हणत असतात, ठीक आहे, मग अजिबात काळजी करायची गरज नाही. काय रे अभय, तुला हे लग्न मान्य आहे ना? तुला आनंदीबरोबर लग्न करण्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही ना? मग आता तो म्हणत असतो, नाही, तुम्ही म्हणाल तसं तुमचा हुकूम हा शेवटचा हुकूम असणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही म्हणाल तसंच सर्व काही होईल असं तो बोलत असतो. त्याचबरोबर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला इथे आनंदी आणि त्याचबरोबर आरती ह्या दोघीजणी आता झुल्यावर बसलेल्या असतात. आणि तेव्हा आता इथे आरती तिला म्हणत असते, खरं सांगू का आनंदी, मला ना कळतच नाही तुझ्यामध्ये एवढी तू मोठी कधी झालीस, तुझ्यामध्ये एवढी ताकद आणि ह्या सगळ्या गोष्टी कधी आणि कशा कुठून आल्यात ना, तेच मला काही केल्या समजत नाही. कशी ग तू अशी? आणि मला एक गोष्ट सांग, तुझं ना इथे वरूनवर प्रेम आहे. मग तुझं वरूनवर इथे प्रेम असून सुद्धा इकडे
तू अशा पद्धतीने हे लग्न करण्यासाठी तयार झालीस ना, हेच मला काही कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो की आता आनंदी म्हणत असते, हे बघ आरतीताई, तू माझं एकदा ऐकून घे. काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे माझं त्याच्यावर प्रेम कधीच नव्हतं आणि फक्त आमच्या दोघांमध्ये एक निखळ मैत्री होती. तेव्हा ती म्हणत असते, अगं पण तरीसुद्धा मला असं वाटते तू एकदा नवीन नात्याची सुरुवात करण्यासाठी एकदा तू त्याच्यासोबत बोलून घ्यावंस. तेव्हा ती म्हणत असते, नाही, मला त्याच्यासोबत नाही बोलायचे काहीच. आणि तुला सांगू का, जर आमच्या दोघांमध्ये प्रेमच होतं, बाकी काहीच नव्हतं, तर मी त्याच्यासोबत काय आणि काय बोलून घेऊ. पण आरतीताई, तुला सांगू का, जर तुला त्याच्यासोबत बोलून घ्यायचं असेल आणि सगळं काही इथे सांगायचं असेल तर तू एकदा त्याच्याशी बोलून घेऊ शकतेस, असं आता इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा आरती म्हणत असते, पण आनंदी, हे सगळं काही तुला आपल्या ह्या परिवारामुळे, घरामुळे करावं लागतंय ना गं. तेव्हा आता इकडे आनंदी म्हणत असते, हे बघ ताई, काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्यासाठी आबांचा मान खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासाठी आबा म्हणजे जीव की प्राण आहेत. काही जरी झालं तरीसुद्धा मी आबांसाठी काहीही करायला तयार आहे. आणि तेव्हा ती म्हणत असते, पण तुला हे सगळं माझ्यामुळे करावं लागतंय. तेव्हा ती म्हणत असते, नाही आरतीताई, असं काही नाही आहे. तू उगाच स्वतःला दोष देऊ नकोस बरं. आणि हे बघ, मला मागचं सगळं विसरून जाऊन आता नवीन संसाराला सुरुवात करायची आहे. त्यामुळे तू सुद्धा इथे मनाला लावून घेऊ नकोस, असं म्हणून आता इकडे आरतीला आज तिचा खूप अभिमान वाटत असतो. ती म्हणत असते, खरंच तुझ्यासोबत तुला एवढा समंजसपणा हे सगळं काही कुठून येतं तेच मला कळत नाही. दुसऱ्या बाजूला शिर्केंच्या हातामध्ये बंदूक असते आणि इथे आता युगंधर म्हणत असतात, ही बंदूक फक्त आणि फक्त एकाच कारणासाठी मी तुम्हाला देत आहे. तुम्हाला माहिती ना, इथे विद्याधर माझा भाऊ असून सुद्धा त्याची नजर कोणावर आहे, तर आनंदीवर आहे. काही झालं ना तरीसुद्धा तो जेव्हा आनंदीच्या वाईटावर तिथे येईल ना, त्यावेळेस मात्र तुम्ही एकच काम करायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की तो असं करतोय, त्या ठिकाणी त्याला तुम्ही मारून टाकायचं आहे. आता इथे रक्ताने ही बंदूक माखेल, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, ह्याचा वाईट गोष्टीसाठी आपण कधी उपयोग केला नाही किंवा करायचा सुद्धा नाही. फक्त आणि फक्त एकाच गोष्टीसाठी ह्याचा उपयोग करायचा आहे, तो म्हणजेच की इथे फक्त आणि फक्त इथे त्या विद्याधरला, म्हणजेच त्या राक्षसाला इथून वाचण्यासाठी आणि राक्षसाला इथून बाजूला करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त करायच्या आहे, समजलं. असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलून झाल्यानंतर आपण पाहतो की हे सगळं काही इथे आता शिर्केंना ते सांगत असतात. मग आता शिर्के म्हणत असतो, मालक साहेब, तुमचा इथे हुकूम म्हणजे माझ्यासाठी देवज्ञाच आहे, तुम्ही काळजी करू नका. मग आता हे तुम्ही जे काही मला काम दिलेलं आहे ना, ते अगदी पत्ते पडेल. आणि तुम्हाला सांगू का, इथे आनंदीच्या इथे सगळ्या सुरक्षिततेची जबाबदारी फक्त आणि फक्त तुमच्याकडेच आहे. हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडायचं आहे, समजलं. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की शिर्के म्हणत असतात, तुम्ही अजिबात काळजी करू नका. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे विद्याधर युगंधर जे आहे ते विचार करत असतात, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे आता हे जे काही चाललेलं आहे ना, ते कुठेतरी थांबलं पाहिजे, असा त्यांच्या मनामध्ये विचार येतो. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता बाहेर अंगणामध्ये आरती असते, दिवा लावायला आलेली. आणि त्याच वेळेला पाहते तर काय, तुळशीवरती एक बॉक्स ठेवलेला असतो आणि तुळशी वृंदावनावरती तो बॉक्स ठेवल्यानंतर ती तो उचलून घेते. आणि उचलून घेतल्यानंतर त्यामध्ये वरूनने पाठवलेली एक चिठ्ठी असते आणि ती चिठ्ठी आता लगेचच ती स्वतःच्या हातामध्ये घेते. आणि स्वतःच्या हातामध्ये घेतल्यानंतर आता लगेचच ती चिठ्ठी वाचत असते. आणि आता त्या चिठ्ठीमध्ये वरूनने लिहिलेलं असतं, आनंदी, खरं सांगू का, इथे तू जो काही हा निर्णय घेतलेला आहेस ना, त्या निर्णयाचा मी आदर करतो. आणि तुला एक गोष्ट सांगू, इथे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की आपल्यामध्ये जी मैत्री होती ती कायम सोबतच असणार आहे. काही जरी झालं तरीसुद्धा ह्या बॉक्समध्ये मी तुझे काही फोटो काढलेले होते, ते सगळे फोटो मी तुला तुझे परत करत आहे. नवीन आयुष्यासाठी आणि नवीन संसारासाठी शुभेच्छा, असं म्हटलेलं असतं. आणि आरती तेव्हा ते फोटो सगळे काही पाहते. आता आरतीने ते सगळे फोटो पाहिल्यानंतर आपण पाहतो की तेवढ्या तिथे आनंदी आलेले असते. मग आनंदी आल्यानंतर इथे आता लगेचच आनंदी म्हणत असते, काय गं, काय आहे ह्याच्यामध्ये. तेव्हा ती म्हणत असते, बहुतेक ना इथे वरून येऊन गेला आहे आणि वरूनने इथे एक चिठ्ठी, त्याचबरोबर इकडे त्याने तुझे काही काढलेले फोटोज पाठवलेले आहेत.
तेव्हा आनंदी म्हणत असते, काय सांगतेस? हो, खरंच खूप गोड आहेत गं हे फोटो, खूप छान आहेत. आणि तेव्हा आनंदी तिथे फोटो हातामध्ये घेते आणि आनंदी ते फोटो हातामध्ये घेऊन तिथे दारातच पेटती चूल असते. मग आता त्या चुलीमध्येच एक एक करून फोटो जाळून टाकत असते. तेव्हा आरती म्हणत असते, अगं आनंदी काय करायलीस हे? तेव्हा आनंदी म्हणत असते, अगं आरतीताई, तुला एक गोष्ट सांगू का? मला जुन्या आठवणी घेऊन इथे नवीन संसार किंवा नवीन आयुष्य इथे सुरू करायचं नाही. काही जरी झालं तरीसुद्धा इथे वरूणमध्ये आणि माझ्यामध्ये काहीच नव्हतं. पण तरीसुद्धा आरती म्हणत असते, अगं पण एवढे चांगले फोटो नको. तेव्हा आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई, अजिबात नाही. त्याने त्याच्या बाजूने बरोबर केलं आहे. पण मला ह्या जुन्या आठवणी, मला माझ्या आयुष्यात माझा भूतकाळ घेऊन मला नवीन इथे आयुष्य सुरू नाही करायचे. नाही मला स्वतःला फसवायचं आहे, नाही मला इतरांना फसवायचं आहे, असं आता इकडे ती स्पष्टपणे बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आरतीला मात्र तिचा अभिमान वाटत असतो. खरं तर तुला एवढं सगळं काही बळ आणि ह्या सगळ्या काही गोष्टी कुठून मिळतात गं, हेच मला समजत नाही, असं सुद्धा ती आता इथे बोलत असते. त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, हे बघ, मला इथे कोणाचाही विश्वास गमवायचा नाही. जो की मालक साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास, त्याचबरोबर इथे आता आबांचा विश्वास, मला कोणाचाही विश्वास इथे गमवायचा नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता दुसऱ्या दिवशी वेळ असते आणि पत्रिका बघण्याचा कार्यक्रम असतो आनंदीची आणि अभयची. त्याच वेळेला इथे आता गुरुजी आलेले असतात. गुरुजी म्हणत असतात, अरे वा वा वा, खूपच छान आणि कमाल अशी पत्रिका जुळत आहे. त्याचबरोबर मुहूर्त कधीचा आहे असं म्हटल्याबरोबर, अहो परवाचाच मुहूर्त आहे. काय सांगताय, काय परवाचा मुहूर्त? अहो 2 दिवसामध्ये कसं होणार आहे सगळं? मग आता गुरुजी म्हणत असतात, तुम्हाला 2 दिवसामध्ये सगळं काही करून घ्यावं लागणार आहे. मग आता आबा म्हणत असतात, काय हो, मला एक गोष्ट सांगा. व्याह्यांकडच्यांना ते विचारत असतात इथे अभयच्या वडिलांना. तेव्हा ते म्हणत असतात, काहीही हरकत नाही, 2 दिवसामध्ये जग इकडचं तिकडं होईल आणि आपण ते सगळं काही 2 दिवसामध्ये करून टाकूयात. आता हे सर्व चंदनने ऐकलेलं असतं आणि तो लागलीच इकडे आता ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा विद्याधरला सांगत असतो. दुसऱ्या बाजूला आता आनंदी आणि त्याचबरोबर आरती आणि आर्ची ह्या तिघी जणी बसलेल्या असतात आणि तेव्हा आर्ची आता रडायला लागते. आनंदी तिची बॅग भरून ठेवत असते आणि तेव्हा मात्र इथे आर्ची म्हणत असते, अगं ताईडे, तू आम्हाला सोडून जाणार, प्लीज एवढ्या लवकर सोडून जाऊ नकोस ना गं. मला एक गोष्ट सांग, तुझ्याबरोबर मी गावभर फिरायचे, तू म्हणायचीस ना, ह्या नदी, वारा, ऊन, पाऊस, मंदिरं, देवळं हे सगळं काही तुझ्याबरोबर बोलतं. पण मग मला ते विचारतील की आनंदी कुठे आहे, मी त्यांना काय उत्तर देणार आहे गं ताई? असं करू नकोस गं तू. त्याच वेळेला आरतीसुद्धा तिथे येते आणि म्हणत असते, खरं सांगू का आनंदी, तुझी आम्हाला इतकी सवय झाली ना की तुझ्या विना जगणं हे आम्ही इथे विचारच करू शकत नाही की नेमकं काय होणार आहे म्हणून. मग आता आनंदी म्हणत असते, आता तुम्ही दोघीजणी अशा पद्धतीने रडायला लागल्यावर मलासुद्धा रडायला येईल बरं का. तुम्ही आता दोघीजणी मला रडवणार आहात का? रडवू नका बरं, जरा शांत बसा ना. तेव्हा आर्ची म्हणत असते, ताई नको ना गं, आम्हाला तू सोडून जाऊ नकोस ना गं. तू जर आम्हाला सोडून गेलीस तर कसं होईल आमचं? हे बघ, तू आमच्यासाठी आमचं सगळं काही आहेस. मग प्लीज ताई, तू नको ना गं आम्हाला सोडून जाऊ, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आनंदीच्या डोळ्यातून शेवटी नाही नाही म्हणता म्हणता आता पाणी येतच असतं. आता इथे आरती एक संदूक घेऊन आलेली असते आणि तो संदूक घेऊन आल्यानंतर ती आनंदी समोर ठेवते आणि म्हणत असते, हे बघ आनंदी, याच्यामध्ये ना आपल्या आईची आठवण आणि आपल्या आईची साडी आहे आणि हीच साडी तुला इथे लग्नामध्ये नेसायची आहे. आणि तेव्हा लगेच आता आनंदी त्या साडीवरून मायेने आणि सोबतच प्रेमाने हात फिरवत असते. तेव्हा ह्या दोघी जणी आता आनंदीला घट्ट मिठी मारत असतात. आर्ची तर फार रडत असते. आर्ची रडत असताना इकडे आरतीला सुद्धा रडायला येत असतं. पण आनंदी मात्र शांततेत बसलेली असते. ती फक्त आणि फक्त इथे खंबीर असते. ह्या दोघींना फक्त शांत करण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा जी काही साडी आहे ना, ती साडी दाखवण्यात येते. मग ती साडी इथे आनंदी पाहते. आनंदीने ती साडी पाहिल्यानंतर तिला फार आनंद झालेला असतो. कुठेतरी जाऊन आईची आठवण ताजी झालेली असते, हे सुद्धा तेवढंच जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आपण पाहतो
इकडे आरतीने ती साडी दाखवलेली असते. त्यामध्ये तिच्या आई आणि सोबतच बाबा ह्या दोघांचा सुद्धा एक फोटो असतो आणि ह्या दोघांचा फोटोसुद्धा ती दाखवते आणि तो फोटो दाखवल्यानंतर आनंदीला आता रडायला येत असतं. आईची साडी सोबतच फोटो ह्या सगळ्या गोष्टी पाहून ती त्याच्यावरून मायेने आणि प्रेमाने हात फिरवत असते. आईची साडी फार सुरेख असते आणि त्या आईच्या साडीमध्ये आठवणीसुद्धा तेवढ्याच जास्त लाख मोलाच्या असतात. तर आता आपण पाहतो आनंदी रडत असते आणि म्हणत असते, ताई तू नको काळजी करूस, ही साडी आणि हाच आशीर्वाद घेऊन मी नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. हे बघ तुम्ही दोघीजणी आता अशा रडू नका बरं. आता रडून काय होणार आहे आणि जे होणार आहे ते बदलता येणार आहे का? नाही ना. मग आता आरची म्हणत असते, पण ताई तू गेल्यानंतर मी कसं म्हणणार आहे की आबा जाधवांच्या नाती हुशार म्हणून? सांग ना, कारण तू तर नसणार आहेस ना आमच्यामध्ये. आता हे सगळं काही ती बोलत असते. त्याच वेळेला आरती म्हणत असते, आनंदी आनंदी खूप मोठा निर्णय घेतला आहेस गं तू. हा एवढा मोठा निर्णय घेणं कसं जमलं गं तुला? त्याच वेळेला आनंदी म्हणत असते, ताई आता बास कर बरं गं. हे बघ परिस्थिती आपल्याला जगायला शिकवते, तसंच निर्णय घ्यायलासुद्धा शिकवते. तसंच माझ्या बाबतीतसुद्धा आहे. पण तू एवढ्या लवकर कशी मोठी झालीस गं, तेच मला काही नाही कळत आहे. कसा एवढा समजूतदारपणा तुझ्यामध्ये आलाय गं, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याच वेळेला आता तिघी जणी एकमेकींच्या गळ्यामध्ये गळे टाकून रडत असतात आणि तेव्हा आनंदी मात्र शांत करण्याचं काम करत असते. सोबतच आपण पाहतो इकडे दुसऱ्या बाजूला चंदन आणि शलाका मुद्दामच विद्याधरला डिवचत असतात. आता इकडे चंदन म्हणत असतो, आता मला एक गोष्ट सांगा मालक साहेब, तिकडे आनंदीचं लग्न ठरलंय, तारीख काढलेली आहे, 2 दिवसांनी तिचं लग्न आहे. मग तुम्ही काय करणार आहात? कशा पद्धतीने तुम्ही लग्न थांबवणार आहात? अहो तुमच्या डोळ्यासमोरून ती आनंदी इकडे आता दुसरी कोणाची तरी होणार आहे. मग तुम्ही असेच हातावर हात धरून बसणार आहात का? का फक्त आनंदीच्या आठवणीमध्ये जगणार आहात? तेव्हा विद्याधर म्हणत असतो, आता बाद झालं. हा जो काही रडीचा डाव खेळायचा आहे ना तो बाद झाला. आता एक घाव आणि 2 तुकडे घालायची वेळ आलेली आहे. तेव्हा चंदन म्हणत असतो, म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात ते तरी सांगा. त्याच वेळेला आता इकडे विद्याधर म्हणत असतो, आता उद्या आनंदीची हळद आहे ना, मग आता हळदीत बघ कसा तमाशा होतोय. तर तो युगंधर माझ्यावर लक्ष ठेवून आहे ना, पण त्यालासुद्धा समजणार नाही. आणि चंदन अजून एक गोष्ट सांगतो, त्या घरामध्ये आनंदीच्या साधी मुंगी जरी फिरकली ना तरीसुद्धा त्या मुंगीचा सुद्धा मला आधार कार्ड नंबर पाहिजे आहे. समजलं? तिथे काय काय होतंय हे सगळं मला पाहिजे आहे. तेव्हा चंदन म्हणत असतो, अहो मालक साहेब हे बघा, मी ना इथे त्यांच्या दारालाच कान लावून बसलेला असतो. तिथे काय होतं आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला बरोबर सांगतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मग आता इकडे विद्याधर म्हणत असतो, आता इकडे काय होणार आहे ना तर ते उद्या बघाच तुम्ही. उद्या आनंदीचं उद्या हळद आहे ना आणि परवा लग्न आहे ना, लग्नसुद्धा लागणार नाही आणि ती फक्त होणार आहे ह्या विद्याधरची. आणि त्याच वेळेला आता इकडे शलाका पाहत असते. तिला तर ह्याला असं डिवचल्यालाच पाहायचं असतं. शेवटी ती म्हणत असते, नेमकं काय करणार आहेस तुम्ही? तेव्हा तो म्हणत असतो, आता विद्याधर करून नाही, इथे बोलून नाही तर करून दाखवणार. ते सगळं तुम्हाला आता तेव्हाच कळणार. आनंदीला आता फक्त आणि फक्त मी माझीच करणार आहे. आता ह्या विद्याधरचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच की त्या आनंदीचा सर्वनाश करणे आणि आनंदीबरोबर एक रात्र घालणे, हेच ह्या विद्याधरचं ध्येय आहे, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा चंदन हा शलाकाकडे पाहत असतो, कारण हा बरोबर पेटून उठला आहे आणि काही जरी झालं तरीसुद्धा तो त्याच्या भावाच्या विरोधात जाणार हे मात्र नक्की आहे, असं आता इकडे तो बोलत असतो. तर आता प्रेक्षकांनो इकडे आता आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार कमाल आणि धमाल असणार आहे, कारण उद्या आता आनंदीची हळद असते आणि आनंदीच्या हळदीला आता इकडे बऱ्याच अशा बायका आलेल्या असतात. चंदनची बायको असते, तेव्हा घरातील सुद्धा सगळेजण खूप छान असे तयार झालेले असतात. तेवढ्यातच लाईट जातात. मग आता इकडे चंदनची बायको म्हणत असते, अरे बापरे अचानकच लाईट कशा गेल्या, मी बघून येते. मग आता इकडे ह्या पिवळ्या रंगाच्या साड्या नेसलेल्या स्त्रियांमध्येच एक पिवळ्या रंगाची साडी नेसून इथे विद्याधर आलेला असतो आणि समोर आता तो उभा असतो. त्याच वेळेला आता इकडे त्याला फक्त आणि फक्त ती बाई आहे म्हणूनच आतमध्ये सोडलेलं असतं. अंधार तर पूर्ण झालेला असतो. मग आता लगेचच बॅटरी तो ओपन करतो, स्वतःच्या चेहऱ्यावर टॉर्च मारत असतो आणि म्हणत असतो, आनंदी आनंदी आता तुला माझ्यापासून कोण वाचवणार? आनंदी
असं म्हणून तो तिच्याकडे बघूनच हसत असतो. आणि त्याच वेळेला आता आनंदीला कळतं की हा विद्याधर आहे म्हणून. मग आता लाईट्स गेलेले असतानाच पटकन तो आनंदीला स्वतःच्या हाताने उचलतो आणि मागच्या दाराने तो बाहेर पडून निघून घेऊन गेलेला असतो. आनंदी समोर बोंब ठोकत असतो. आता तुला कोणी वाचू शकत नाही आनंदी, कोण वाचवणार आहे तुला माझ्यापासून, असं म्हणत असतो आणि आनंदीला तिथून घेऊन गेलेला असतो. आता आनंदी नाही आहे, लाईट्स आलेले असतात आणि सगळेजण शोधत असतात की आनंदी कुठे, आनंदी कुठे. तेवढ्यातच आता इथे युगंधर येतो आणि युगंधर म्हणत असतो काय झालेलं आहे, आनंदी कुठे आहे. मग त्यातली एक बाई म्हणत असते इथे विद्याधर आला होता आणि विद्याधर येऊन इथे आनंदीला इथून घेऊन निघून गेला आहे. आता हे सगळं काही पाहिल्यानंतर विद्याधरला खूपच मोठा धक्का बसतो की तो विचार करत असतो आनंदीला इथून कोण आणि कशा पद्धतीने घेऊन गेला आहे हे मात्र त्याला समजत नसतं. आणि त्याचबरोबर इकडे आता विद्याधर कसा काय घेऊन जाऊ शकतो हे सुद्धा कळत नसतं. तर आता आपण पाहतो एका बाईने हे सगळं काही सांगितल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता इकडे विद्याधरने आनंदीला एका खूप मोठ्या लाकडी पेटीमध्ये टाकलेलं असतं आणि ती लाकडी पेटी खांद्यावर घेऊनच तो आता आबा जाधवांच्या घरातून बाहेर पडलेला असतो. अशा पद्धतीने आनंदीला आता इकडे त्याने घेऊन गेलेला असतो. तर आता विद्याधर कसं आनंदीला परत आणेल आणि तिची इज्जत आणि ते सगळं काही कसं वाचवेल आणि इथे विद्याधरला कसा धडा शिकवेल, कशी शिक्षा देईल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा आनंदी.